आज आपण पाहूयात उपवासाला खाता येणारे शेंगदाणे लाडू कसे बनवायचे। तिथे मी अर्धा किलो शेंगदाणे हलकासा मिठाच्या पाण्याचा हात लावून खरपूस भाजून घेतले आहे। त्याची सालं काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करून घ्यायचे आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी ॲड केले 1 चमचा मिल्क पावडर आणि चिमूटभर मीठ आणि 1 सेकंद फिरून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला कढईमध्ये 400 ग्राम गूळ वितळून घेतला आहे। लक्षात ठेवा आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे, त्याचा पाक नाही करायचा आहे। गूळ वितळला की गॅस बंद करायचा आणि जो क्रश केलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो ह्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचा आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा 1 सेकंद फिरून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे। हे लाडू वळायला खूप सोपे आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। उपवासालाच काय तर मधल्या वेळेला किंवा मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। हेल्दी ऑप्शन आहे, नक्की करून पहा। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।